नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं विठ्ठल कांगणे सरांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. तर तुम्ही थंबनेलमध्ये पाहिल्याप्रमाणे आज आपण बघणार आहोत तलाठी भरती जी झाली होती 2023 मध्ये. त्याचे शिफ्ट वाईज जे क्वेश्चन झाले होते त्याचं अनालिसिस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे 2023 ला 57 शिफ्ट झाल्या होत्या आणि 57 शिफ्टमध्ये 57 पेपर झाले होते. त्या 57 पेपरचं आपण अनालिसिस बघण्याची जी सिरीज चालू केलेली आहे त्याच्यामधला हा पहिला व्हिडिओ असेल. पहिल्याच दिवशीचा पहिलाच पेपर आहे. तलाठी भरतीचा 17 ऑगस्ट 2023 ची झालेली पहिली शिफ्ट बघणार आहोत आपण. तर आपण महत्त्वाचं म्हणजे माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे नारायण गावंडे. 2023 मध्ये जी तलाठी भरती झाली होती त्याच्यामधून माझी तलाठी या पदावर म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी या पदावर निवड झालेली आहे. याच्या अगोदर मी माझा व्हिडिओ विठ्ठल कांगणे सरांच्या YouTube प्लॅटफॉर्मवरती टाकलेला आहे की मला 200 पैकी 193 मार्क्स मी मिळवलेले आहेत. त्याच्याबद्दल माझी जी स्ट्रॅटेजी होती थोडक्यात मी तुम्हाला शेअर केले. तर एक स्टुडंट म्हणून मी माझ्या अभ्यासाचा जो अप्रोच होता त्याच्या बेसिसवर काही क्वेश्चन आहेत ते मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. तर आपण चला सुरुवात करूया मित्रांनो. तलाठी भरतीचा पहिला क्वेश्चन, पहिल्या शिफ्टचा पहिलाच क्वेश्चन काय होता? तर हा क्वेश्चन जो आलेला आहे हा विधान आणि निष्कर्ष याच्या बेसवर आलेला क्वेश्चन आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना वरची इन्फॉर्मेशन काहीच वाचायची नाही. सगळ्यात पहिले लक्षात घ्यायचं आपल्याला की विधानं दिलेली आहेत आणि त्याच्यावर आपल्याला निष्कर्ष काढायची आणि त्याच्यावरून आपल्याला उत्तरं काढायची. तर वरची हे 2-3 ओळी वाचण्यात आपला वेळ न घालवायचा नाही आपल्याला. तर आपण सुरुवात करूया. तर सर्व गुहा लेण्या आहेत अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्ही पाहिला असेल तर डायग्रामच्या माध्यमातून आपण सॉल्व्ह करत असतो, सर्कलच्या माध्यमातून. तर सर्व गुहा लेण्या आहेत म्हणजे आपण गुहासाठी हा सर्कल काढू आणि गुहा जर लिहिल्या आपण असा गुहाच्या जागी फक्त तुम्ही जी लिहिला तरी चालेल. क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना आपल्याला टाइम जेवढा कमी करता येईल तेवढा कमी करण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे. तर मी एक याचा सर्कल मोठा लिहितो. सर्व हे गुहा आहेत आणि सर्व गुहा काय लेण्या आहेत म्हणजे लेण्या याच्या वर येतील. लेण्या गुहाला कव्हर करतील. इथं आल्या लेण्या. लेण्यासाठी मी फक्त ले लिहितो. आणि काही गुहा घरे आहेत म्हणते. आता गुहामधला काही पार्ट घरे दाखवायचा आहे आपल्याला. म्हणजे इथं जर आपण घरे काढले तर गुहामधला एवढा पार्ट घरांचा असणार आहे. अशा 2 विधानांवरून आपण ही डायग्राम बनवलेली आहे. आता आपण एक एक निष्कर्ष पाहू कसा कसा बरोबर आहे किंवा चुकीचा आहे. तर पहिला दिलेला आहे काही घरे लेण्या आहेत. तर घरे आणि लेण्या तर बरोबर आहे. घरांचा हा पूर्ण सर्कल घरांसाठी आहे आणि हे पूर्ण सर्कल लेण्यांसाठी आहे. पण हा जो पार्ट आहे हा कॉमन आहे घरांचा आणि लेण्यांचा. हा एवढा. हा इथून. तर मग हे विधान बरोबर येईल आपलं. काही काही घरे लेण्या आहेत. घरातला हा जो पार्ट आहे एवढा हा लेण्यांसाठी आहे म्हणून हे विधान पण बरोबर आहे. म्हणून आपण म्हणतो हे पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान पाहू आपण. काही गुहा घरे आहेत म्हणते. आता गुहासाठी हे पूर्ण सर्कल आहे आणि काही लेण्या घरे आहेत म्हणते. 2 नंबरचं ऑप्शन पाहू आपण. काही लेण्या गुहा आहेत. तर लेण्यांमधला काही भाग गुहांचा आहे आणि गुहांमधला काही भाग लेण्यांचा आहे. मग बरोबर आहे ते विधान की काही लेण्या गुहा आहेत आणि लेण्या काही लेण्या गुहा आहेत आणि काही गुहा पण लेण्या आहेत. म्हणून हे पण विधान बरोबर येणार आहे. म्हणून याचं ऑप्शन नंबर 3 हे उत्तर आहे. निष्कर्ष 1 आणि निष्कर्ष 3 दोन्ही पण तर्कसंगत आहे. म्हणून याचं उत्तर असणार आहे 3. पुढचा क्वेश्चन पाहू आपण. हा तर हा 2 नंबरचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. तर याच्यामध्ये दिलेलं आहे ए साठी आपण वापरलेलं आहे भागाकाराचं चिन्ह, बी साठी गुणाकाराचं चिन्ह, सी साठी बेरजेचं चिन्ह आणि डी साठी वजाबाकीचं चिन्ह. तर याच्यावरून आपल्याला अल्टिमेट उत्तर कशाचं उत्तर 35 येईल हे काढायचं आहे. अल्टिमेट उत्तर आपल्याला हे सगळं सॉल्व्ह करायचं आणि याचं उत्तर 35 आलं पाहिजे. तर अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना एक ट्रिक सांगतो मी तुम्हाला. सगळ्यात पहिले भागाकाराचं चिन्ह कशासाठी वापरलं आणि गुणाकाराचं चिन्ह कशासाठी वापरलं पाहायचं. कारण भागाकार जेव्हा दिलेला असतो तेव्हा एक संख्या एकदम कमी होते आणि गुणाकार जेव्हा दिलेला असतो तेव्हा ती संख्या एकदम वाढते. म्हणजे त्या संख्येचं कॅल्क्युलेशन वाढते. तर सगळ्यात पहिलं आपण भागाकार जर पाहिलं भागाकाराचं चिन्ह ए साठी वापरलेलं आहे. इथे आहे भागाकाराचं चिन्ह, परत इथे आहे भागाकाराचं चिन्ह, परत इथे आहे भागाकाराचं चिन्ह. तर याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर इलिमिनेशन कसं करू शकता सांगतो तुम्हाला. तर 11ला 3 भाग जात नाही त्याच्यामुळे हा ऑप्शन कट होईल. कारण आपल्याला जे आन्सर आहे फुल डिजिट मध्ये पाहिजे, पॉइंट मध्ये उत्तर पाहिजे नाही. त्याच्यामुळे 11ला 3 भाग जात नाही म्हणून पहिलं ऑप्शन गेलं. 11ला 3 भाग जात नाही म्हणून चौथं पण ऑप्शन गेलंय. आता दुसऱ्या ऑप्शन मध्ये काय आहे, 3ला 27 भाग द्यायचा आहे. 3ला 27 भाग जर दिला तर 1/9 हे उत्तर पण फ्रॅक्शन मध्ये येते. ते पण आपल्याला पाहिजे नाही म्हणून आपण तिसरा पर्याय ट्राय करूया आणि उत्तर काढूया. सगळ्यात पहिले काय दिलं पहा, 11 बी 3 म्हणजे 11 बी साठी हे गुणाकार 11 गुणिला
3 लिहिलं आपण जशाल तसं. नंतर डी साठी काय वापरलेलं, डी साठी वापरलेलं आहे वजा, म्हणजे 3 वजा 27, 3 वजा 27. ठीक आहे, पुढचं चिन्ह आहे ए, ए कशासाठी वापरलेलं, भागाकाराला, म्हणजे 27 भागीला काय आहे पुढचं दिलेलं 9. पुढचं चिन्ह पाहू आपण सी, सी कशासाठी वापरलेला आहे, तर सी वापरलेला आहे बेरजेसाठी, मग बेरजेसाठी आपण 5 लिहू. आता हे सॉल्व कसं करायचं, आता हे सॉल्व करत असताना एक नियम आहे ज्याला आपण कंचे भागू बेव म्हणतो किंवा बॉडमास म्हणतो. बॉडमासच्या नियमानुसार सगळ्यात पहिले ब्रॅकेट सॉल्व करायचं, नंतर डिव्हिजन, ह्याचा क्रम आहे लिहून घ्या, बॉडमास BODMA यस, सगळ्यात पहिले ब्रॅकेट सॉल्व करायचं असते, नंतर डिव्हिजन सॉल्व करायचं, नंतर मल्टिप्लिकेशन सॉल्व करायचं, नंतर ऍडिशन, आणि सगळ्यात शेवट सबस्ट्रॅक्शन करायचं असते. ठीक आहे, तर या नियमानुसार बॉडमासचे आपण सॉल्व करणार आहोत. त्याला आपण कंचे भागू बेऊ पण म्हणतो, भागाकार, गुणाकार, बेरीज, नंतर शेवटी वजाबाकी. तर त्या नियमानुसार आपण हे सॉल्व करूया. त्या नियमानुसार जर सॉल्व केलं तर 9 भागीला 27 उत्तर येते 3. सगळ्यात पहिले काय केलं आपण, भागाकार केला. आता आपण काय करू, गुणाकार करू. गुणाकार किती आहे, 11 त्रिक 33 वजा 3 अधिक 5. ठीक आहे, आता सॉल्व कसं करायचं, सगळ्यात पहिले काय करायचे आपण, बेरीज करायची. याच्यामध्ये काय बेरीज आणि वजाबाकी मध्ये सगळ्यात पहिले काय करायची, बेरीज किंवा ऍडिशन पहिले करायचं, नंतर सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी करायची. 33 अधिक 5 याच्या बेरीज येते 38. ठीक आहे, 33 अधिक 5 38 वजा 3, म्हणजे 33 अधिक 5 38, 38 वजा 3 किती, 35. आणि आपलं उत्तर पण किती पाहिजे आपल्याला, 35. म्हणजे आपण काढलेले आन्सर हे बरोबर आहे. या नियमाचा वापर करा, नाही तर उत्तर चुकते. चला पुढचा क्वेश्चन आपण बघूया. हा, आता पुढचा हा क्वेश्चन पण प्युअर बॉडमास वर बेस असलेला क्वेश्चन आहे. हा पण तुम्हाला स्टेप बाय स्टेप सॉल्व करायचा आहे, तेव्हाच याचं उत्तर बरोबर निघते, नाही तर उत्तर चुकतात. बॉडमासच्या नियमानं जर उत्तर सॉल्व केलं नाही तर उत्तर चुकते. कुठेही आपल्या मनानं भागाकार करायचा नाही, कुठेही गुणाकार करायचा नाही, कुठेही बेरीज करायची नाही. नियमानुसार स्टेप बाय स्टेप सॉल्व करायचं आहे. तर सगळ्यात पहिलं आपण काय करणार आहे, याच्यामध्ये ब्रॅकेट सॉल्व करणार आहे. पण ब्रॅकेट पण 2 दिलेले आहेत. सगळ्यात पहिलं ब्रॅकेट आपण सॉल्व करणार आहे, आतमधलं दिलेलं ब्रॅकेट सॉल्व करू आपण. तर वजा 4 गुणिले 4 याचा किती आलं इथं, 4 चूक 16. ठीक आहे, इथपर्यंत आपण हे ब्रॅकेट सॉल्व केलं. नंतर वर जे आहे हे दिलेले आहेत वजा 2, आणि इथे काही नाही दिलं म्हणजे गुणाकार असतो. इथं काही नाही दिलं जाते तरी इथं काय असतो, हे गुणाकारात आहे. ठीक आहे, आपण पहिले हा पार्ट एवढा सोल्व करून घेऊ. वजा 32, वजा 32 येणार आहे याच्यामध्ये. ठीक आहे, पाहिलं तुम्ही, वजा 32 येणार आहे. सॉल्व कसं केलं बघून घ्या एकदा. वजा 4 गुणिला 4 वजा 16, वजा 16ला आपण 2 न गुणलं, वजा 32 उत्तर आलेलं आहे. आणि बाहेर दिलेलं आहे आपल्याला 13, 13 वजा 2, आणि 13 वजा 2 32. ठीक आहे, तर याचा आपण गुणाकार करत असताना वजा 2 वजा 16 किती आलं, +16. ठीक आहे, वजा गुणिला वजा किती येते, प्लस येते. वजा 2 गुणिला वजा 16 किती आलं उत्तर, +32. मग आता आपण इथपासून घेऊ सुरू, 13 + 32. ठीक आहे, म्हणजे या पूर्ण ब्रॅकेटचं जे उत्तर आलेलं आहे ते किती आलेलं आहे, 45. ठीक आहे, 13 आणि 32 किती होतात, 45. आणि 7 वजा 45, आणि इकडे आता हे सॉल्व करू आपण. ठीक आहे, इथे वजा चिन्ह द्यायचं आहे. 15 भागीला 3 किती येते, 5. ठीक आहे, आपण ते स्टेप बाय स्टेप लिहू. इथं किती आलं, वजा 5. आता एक एक सॉल्व करू आपण. सगळा वजा बाकी दिलेली आहे, म्हणजे 7 वजा 45 वजा 5. सगळ्यात पहिले काय करून घ्यायचं आपल्याला, बेरीज नंतर वजाबाकी. तर 7 वजा 45 वजा 5 किती झाले, वजा 50. ठीक आहे, +7 वजा 50 याचं उत्तर येते -43.
ठीक आहे, कुठे हा 1 नंबरला उत्तर दिलेलं आहे -43. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं असते. याच्यामध्ये क्वेश्चन चुकण्याचे चान्सेस भरपूर असतात. काय केलं लक्षात घ्या, पहिले बॉडमॉसचा नियम वापरला आपण. बॉडमॉसच्या नियमानुसार आपण काय केलं, सगळ्यात पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह केलं. ब्रॅकेटमध्ये आपण काय केलं, -4 × 4 याचं आलं उत्तर -16. -16 आतमध्ये होते, वर होते, बाहेर होते -2. या -2 ला गुणाकार केला आपण -16शी. मायनस गुणिला मायनस प्लस उत्तर आलं आपलं 32. मग आपण 13 हा 13 + 32 चं उत्तर आलं 45. मग परत आपण ते 7 - 45 आणि याचा भागाकाराचं उत्तर आलेलं 5. हे सॉल्व्ह केलं आपण, तर आपल्याला फायनली आन्सर भेटलेला आहे -43, जे की आपलं ऑप्शन नंबर 1 आहे. तर आपण आता पुढच्या क्वेश्चनकडे वळूया. हा, तर हा क्वेश्चन आहे अल्फाबेटिकल सिरीजवरचा. अल्फाबेटिकल सिरीजवर क्वेश्चन तलाठी भरतीमध्ये भरपूर प्रमाणात आले होते, ज्याच्यामध्ये सिक्वेन्स, नंबर बेस क्वेश्चन असतात. आता याच्यामध्ये जर तुम्हाला सगळ्यात पहिले महत्वाचं म्हणजे रँकिंग माहित पाहिजे, की कोणत्या क्रमांकावर कोणता नंबर आहे. त्याची ट्रिक वगैरे आहे, ते आपण मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे. तर YJRANX आणि खाली दिलेलं आहे HDO आणि JHU. आता या दोघांचा काहीतरी संबंध आहे आणि या दोघांचा काहीतरी संबंध आहे. त्यानुसार आपल्याला खालीलपैकी कोणतं उत्तर निघू शकते हे पाहायचं आहे. तर चला आपण 1 बाय 1 सुरू करू. या दोघांचा कसा Y पासून A कसा आला पाहायचा आहे आपल्याला. YJR याच्यापासून काय आलेलं आहे, AN आणि X. ठीक आहे, यांचा काहीतरी संबंध आहे. आता जर पाहिलं आपण तर Y 25 नंबरला आहे, 26 नंबरला Z आहे, त्याच्यानंतर A चालू होतो. म्हणजे Y पासून 2 म्हणजे Z स्किप करून आपण पुढे गेलो की Y येते. म्हणजे इथं किती +2चा गॅप आहे. ठीक आहे, जे आहे 10 नंबरला आणि Y आहे 14 नंबरला. म्हणजे इथं किती +4 झाले. तेव्हा आपल्याला N हे उत्तर भेटलेलं आहे. आणि R पासून X पर्यंत जात असताना +6 झालेले आहेत. आता कसं लक्षात ठेवायचं हे, तर एक ट्रिक आहे पहा. EJOT आणि Y हे याचा ईचा नंबर होतो 5, जेचा आहे 10, ओचा आहे 15, टीचा आहे 20 आणि वायचा आहे 25. तर तुम्हाला यांची रँकिंग माहीत असले पाहिजे. एचा 1 नंबरला असतो, आपल्याला माहिती आहे. आता वाय पासून 2 डिजिट समोर जर गेलो आपण किंवा झेड स्किप करून गेलो तर ए येतो. जे पासून 4 म्हणजे 3 डिजिट स्किप करून चौथ्या नंबरचा आपल्याला एन मिळाला. आणि आर पासून 6 अल्फाबेट समोर गेलो तर आपल्याला एक्स भेटला. याचा नंबर आहे 18 आणि याचा आहे 24. आता आर साठी 18 आहे, कसं लक्षात ठेवायचं, राईट टू वोट, मतदानाचा अधिकार आपल्याला 18 वर्ष झाल्यावर मिळतो ना, त्याच्यावरून आर वरून लक्षात ठेवायचं 18, राईट टू वोट 18 पासून 24 एक्स साठी असतो. ठीक आहे, या हाच सिक्वेन्स हाच पॅटर्न वापरून खालचं पण आहे. एच पासून 2 डिजिट समोर गेल्यावर जे आहे एच साठी आहे 8. आता लक्षात कसं ठेवायचं, एच इज इक्वल टू 8. हा, एच 8 सारखा दिसतो ना, एच साठी आहे 8 असं लक्षात ठेवायचं आहे. एच इक्वल टू 8. ठीक आहे, असं केलं की एच 8 होतो. आणि जे आहे 10 नंबरला, या EJOYTY च्या ट्रिक वरून लक्षात ठेवायचं EJOT. हा, जे साठी आहे 10. तर 8 पासून 10 पर्यंत जाताना 2 घर समोर गेलो आपण, आपल्याला मिळाला 10 नंबरचा जे. डी पासून एच पर्यंत जात असताना आपल्याला किती घर समोर जायचे, 4 + 4 म्हणजे +2 +4 आणि +6 असा सिक्वेन्स कंटिन्यू झालेला आहे. त्याच्यामुळे एच पासून 2 घर समोर गेल्यावर जे मिळाला, डी पासून 4 घर समोर गेल्यावर एच मिळाला आणि एच पासून ओ पासून 6 घर पुढे गेल्यावर यू मिळाला. यू आहे 21 नंबरचा, ओ आहे 15 नंबरचा. या ट्रिक मध्ये लक्षात राहते EJOT AJOTY, ओ साठी 15 नंबरचा आहे. टी साठी T20 वरून लक्षात ठेवायचं, टी 20 नंबरला आहे आणि 20च्या नंतर येतो 21 यू. तर सेम पॅटर्न आपल्याला पाहायचं, ही सिरीज कुठे रिपीट झाली, +2 +4 आणि +6 हे पाहायचं आहे आपल्याला. तर याच्यामध्ये मित्रांनो ऑप्शन पाहू आपण. के पासून 2 घर समोर गेल्यावर आपल्याला जी 2 घर समोर गेल्यावर आपल्याला मिळायला पाहिजे होतं के आहे 11, 11 + 2 13 नंबरचा इथे एम पाहिजे होता. हे ऑप्शन मध्ये येत नाही आपल्या. के पासून समोरचे नंबर पाहिजे 2 घर समोर, ते पण नाही याच्यामध्ये, पण हे पण ऑप्शन गेलेलं आहे. समोरचं पाहू आपण 3 नंबरला.
एक्स पासून +2 केल्यावर झेड मिळाला, म्हणजे हे बरोबर आहे. ई पासून 4 घर समोर गेल्यावर आय मिळतो. ई आहे 5 नंबरला आणि आय आहे 9 नंबरला. ठीक आहे, म्हणजे हे पण बरोबर आलेलं आहे. +4चा गॅप. नंतर बी पासून एच पर्यंत +6 पाहिजे आपल्याला. बी आहे 2 नंबरला आणि एच आहे 8 नंबरला. यांच्यामधला जो डिफरन्स आहे तो आहे 6चा. म्हणजे आपला जो सिक्वेन्स होता +2 +6 आणि +2 +4 आणि +6चा हा बरोबर आहे. त्याच्यामुळे याचं आन्सर ऑप्शन नंबर 3 आहे. चला समोरच्या क्वेश्चन कडे जाऊ आपण आता. हा, तर मी तुम्हाला सुरुवातीला बोलल्याप्रमाणे याच्यामध्ये नंबर सिरीज असेल, अल्फाबेटिकल सिरीजवर क्वेश्चन जास्त आलेले आहेत. तर हा क्वेश्चन पाहू आपण. याच्यामध्ये दिलेले आहेत काहीतरी नंबर दिलेले आहेत आणि त्यांच्या सिक्वेन्स आपल्याला पुढचा नंबर डिजिट काय येईल हे विचारलेलं आहे. तर पहिले पाहिलं असेल आपण तर 125 आहे, 80 आहे, 45 आणि 20 आहे. तर डिफरन्स मेथड वापरायची. या दोन अंकांमध्ये काहीतरी फरक आहे हे बघायचं आहे. तर आपण पाहू, इकडून तिकडे जाऊ, कारण लहान अंकापासून मोठे अंक कसे झाले हे आपण पाहू, किंवा मोठ्या अंकापासून लहान कसे झाले हे पण पाहू शकतो. पण जनरली आपण लहानपासून मोठे कसे झाले हे बघू. म्हणजे 45 आणि 20 यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? 25चा फरक आहे. 45 आणि 80 यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? 35चा फरक आहे. आणि 80 आणि 25 मध्ये कितीचा फरक आहे? 80 आणि 20 100 आणि ते वरचे 25. 20 आणि 25 45चा फरक आहे. म्हणजे आपल्याला काय लक्षात आलं? म्हणजे इकडून तिकडे जात असताना +10चा गॅप वाढला. म्हणजे +10 वाढ झाली इथं, +10चा गॅप आणि +10चा गॅप. समोर जर एखादी नंबर असेल तर ते +10चा गॅप टाकून, म्हणजे 45 आणि 10 55चा गॅप टाकून इथं येऊ शकते. 125 मध्ये जर 55 टाकला तर पुढचा नंबर येईल. म्हणजे किती? 100 म्हणजे 180 येईल समोरचा. ठीक आहे, आपल्याला काय काढायचं आहे? मागचा काढायचा आहे. म्हणजे याच्यामध्ये 10 टाकले तेव्हा 25चा डिफरन्स झालेला आहे. म्हणजे इथं येईल 15चा डिफरन्स. म्हणजे 20 मध्ये 15 कशामध्ये 15 टाकल्यावर 20 येते, असं याचं उत्तर असणार आहे. म्हणजे 5 मध्ये 15 टाकले तर 20 येते. म्हणजे 15च्या डिफरन्सनं ते संख्या समोर वाढत गेलेली आहे. म्हणजे 15चा डिफरन्स आहे इथे, कारण समोर 25चा डिफरन्स आहे, त्याच्यानंतर 35चा डिफरन्स आहे, त्याच्यानंतर 45चा डिफरन्स आहे. म्हणजे डिफरन्सचा डिफरन्स 10चा आहे. का लक्षात काय घ्या, कसं काढलं आपण आन्सर याचं? तर 5 अधिक 15 20, 20 अधिक 25 45, 45 अधिक 35 80, 80 अधिक 45 125. म्हणजे +15 +20 +15 +25 +35 आणि +45 अशा प्रकारच्या डिफरन्सनं हे सिक्वेन्स सिरीज आहे. पुढचा क्वेश्चन पाहू आपण. परत विधान आणि निष्कर्षाचा क्वेश्चन आलेला आहे. याच्यामध्ये काही डाळी कडधान्य आहेत. याच्यामध्ये आपण डाळी काढूया. काही डाळीसाठी मी फक्त डाळीच लिहितो. डाळी, काही डाळी कडधान्य आहेत. आपल्याला कडधान्यासाठी हा जर बॉक्स काढला तर काही डाळी कडधान्य आहेत. ठीक आहे. नंतर काही कडधान्य बिया आहेत आणि बिया आहेत कडधान्य. तर मग इकडे सिक्वेन्स वाढवायचा. बिया आपल्या मनाने डायग्राम याचा आणि याचा संबंध आहे तर याचा आणि याचा संबंध जोडायचा नाही. जेवढं दिलं तेवढं त्या प्रकारे डायग्राम क्रिएट करायचे. काही डाळी कडधान्य आहेत आणि काही कडधान्य बिया आहेत असं आपण लिहिलं. बियाला आणि डाळीला आपण स्वतः मनाने मिक्स करायचं नाही. बहुतेक बिया काजू आहेत. आता या बियाचा आणि काजूचा संबंध दिलेला आहे तर तेवढाच संबंध लिहायचा. हा, म्हणजे बियाची आणि काजूची डायग्राम इथे काढायची नाही. जसं दिलं तसं तसं लिहायचं. जेवढाच आपल्याला संबंध दिलेला आहे तेवढ्याच गोष्टी लिहायच्या आहेत आपल्याला सिक्वेन्सनी. तर पहिला निष्कर्ष चेक करायचा आहे आपल्याला. काही डाळी बिया आहेत म्हणते. आता डाळी इथं येतात आणि बिया इथं येतात. काय आहे का माहित आपल्याला डाळीचा आणि बियाचा काही संबंध आहे का नाही? जी गोष्ट विधान आणि निष्कर्षामध्ये 100% खरी असते तीच खरी असते. अंदाजे खरं नाही. हे गोष्टी एवढ्या 2 खऱ्या आहेत ते खऱ्याच आहेत. याचा आणि याचा संबंध असू पण शकतो, पण 100% माहित नाही. जी गोष्ट 100% माहित नाही ती आपल्याला चूकच द्यायची आहे. त्याच्यामुळे पहिलं जे ऑप्शन आहे हे चूक आहे. काही डाळी आणि बियाचा आपल्याला संबंध एक्झॅक्टली आहे असं माहित नाही, आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे ते जे गोष्ट 100% माहित नाही ती चूकच सांगायची असते. नंतर दुसरं विधान दिलेलं आहे, काही कडधान्य काजू आहेत. तर कडधान्य इथे आणि काजू इथे, या दोघांचाही काही संबंध आपल्याला स्पष्ट दिसत नाही, डाऊटफुल आहे. जी डाऊटफुल गोष्ट असते ती विधान आणि निष्कर्षामध्ये खोटी सांगायची असते, म्हणजे चुकीची सांगायची असते. त्याच्यामुळे दुसऱ्या नंबरचा ऑप्शन पण
चुकीचं आहे. म्हणजे आपल्याला उत्तर काय मिळणार आहे याच्यामध्ये निष्कर्ष 1 किंवा निष्कर्ष 2 यापैकी एक पण तर्कसंगत नाही. याचं ऑप्शन नंबर 3 उत्तर असणार आहे. हा, नंतर समोरचा क्वेश्चन आहे, हा दिलेला आहे पाईप काळकामवेग बेस क्वेश्चन आहे हा, किंवा पाणी टाकी काळकामवेग एक त्यांचा जो क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा जो पॅटर्न असतो तो सेमच असतो. काय दिलेलं आहे, एक्स आणि वाय हे दोन नळ आहेत. एक्स आणि वाय हे टाकी भरणारे पाईप आहेत आणि झेड हा पाईप टाकी रिकामा करणारा पाईप. एक्स आणि वाय टाकी भरणारा पाईप आहे आणि वाय हा टाकी रिकामी करणारा, सॉरी, एक्स आणि वाय हे दोन नळ आहेत जे टाकी भरतात आणि झेड जो नळ आहे टाकी रिकामा करणारा पाईप आहे. असे 3 पाईप आहेत. आणि पुढे काय दिलेलं आहे, एक्स आणि वाय यांना अनुक्रमे 144 आणि 180 मिनिटात टाकी भरू शकतात. म्हणजे एक्स न जर टाकी भरली एकट्यानं तर ती 144 मिनिटात भरते आणि वाय न जर भरली तर ती 180 मिनिटात भरते. समोर काय दिलेलं आहे, तिन्ही पाईप एकाच वेळी सुरू केले, तिन्ही पाईप चालू आहेत एकाच वेळी, हा, तर टाकी 4 तासात भरते. म्हणजे एक्स आणि वाय आणि झेड तिघं मिळून जर टाकी भरली तर 4 तास लागतात. कारण झेड हा जो पाईप आहे हा टाकी रिकामा करणारा पाईप आहे, त्याच्यामुळे आपल्याला वेळ जास्त लागतो. 4 तास म्हणजे किती, 240 मिनिटं. एक्स न जर भरली तर टाकी 144 मिनिटात भरते, वाय न जर भरली तर टाकी ती 180 मिनिटात भरते. पण तिन्ही जर सोबत भरले तर टाकी लवकर भरायला पाहिजे, पण ती उशिरा भरते. त्याचं कारण असं आहे की झेड हा पाईप काय करतो, टाकी रिकामा करणारा पाईप आहे. त्याच्यामुळे तिघांनी जरी काम केलं तरी 240 म्हणजे 4 तासात ती टाकी पूर्ण भरणार आहे. पुढे काय विचारलेलं आहे, एक्स आणि वाय यांनी 24 मिनिटांसाठी एकाच वेळी काम सुरू, म्हणजे एकाच वेळी सुरू केले, म्हणजे दोन्ही नळ सुरू केले एक्स आणि वाय, आणि नंतर मग ते बंद केले आणि झेड हा नळ सुरू केला, तर टाकी भरलेली किती वेळात रिकामी होईल, हे आपल्याला उत्तर काढायचं आहे. तर यासाठी आपल्याला वापरायची आहे ती म्हणजे एलसीएम मेथड. या तिन्ही गोष्टींचा एलसीएम काढायचा आहे आपल्याला. याच्यामध्ये आपल्याला 180, 144 आणि 280 यांचा एलसीएम काढायचा आहे. आता एलसीएम म्हणजे काय, एलसीएम म्हणजे लोवेस्ट कॉमन मल्टिपल. लोवेस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे काय, आता एलसीएम कसा काढायचा, 20 आणि 30, ठीक आहे. यांचा एलसीएम कसा आहे, 60 आहे. आता कसा सांगतो मी तुम्हाला, 20 आणि 30 या दोघांच्या पण पाड्यात येणारी पुढची संख्या कोणती, जी दोघांच्या पाड्यात असेल आणि ती पण लोवेस्ट असली पाहिजे. कारण दोघांच्या पाड्यात 180 पण आहे, दोघांच्या पाड्यात 180 पण आहे, दोघांच्या पाड्यात 120 पण आहे, पण आपल्याला लोवेस्ट कॉमन मल्टिपल घ्यायचा, त्याच्यामुळे 20 आणि 30चा एलसीएम 60 आहे. तसं 20 आणि 25चा एलसीएम जर काढा म्हटलं तर काय असेल, 20 आणि 25चा एलसीएम आहे 100. कसं, 20च्या पण पाड्यात 100 आहे आणि 25च्या पण पाड्यात 100 आहे, पण लोवेस्ट नंबर घ्यायचा आहे आपल्याला. कारण 20च्या पाड्यात 200 पण आहे आणि 25च्या पाड्यात पण 200 आहे, पण आपल्याला लोवेस्ट कॉमन मल्टिपल घ्यायचा आहे, त्याच्यामुळे एलसीएम म्हणजे लोवेस्ट कॉमन मल्टिपल. तसं आपल्याला 144, 80, 144, 180 आणि 240चा एलसीएम काढायचा आहे आणि त्या एलसीएम वरून आपण याचं उत्तर काढणार आहोत. आता एलसीएम कसा काढायचा हे पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. लिहू इथं आपण 180, हा लहान नंबर लिहू आपण पहिले, 144, 180 आणि 240. आता 240 कसं घेतलंय आपण, 4 तास दिलेले आहेत. 4 तास म्हणजे किती, 240 मिनिटं. हे सगळे मिनिटात दिलेले आहे, म्हणून आपण झेडला पण मिनिटात कन्वर्ट करू. एक्स इथे असेल वाय आणि इथे झेड. एलसीएम काढत असताना सगळ्यात पहिले 2 न भाग द्यायचा. सगळ्यात पहिले भाग द्यायचा 2 न, म्हणजे सोप्यात सोपी पद्धत सांगतो. 2 न भाग दिला तर इथे आले किती, 72, 90, 120. परत याला कशाने भाग जातो, सगळ्यांना 2 न भाग द्यायचा, परत द्यायचा 2 न भाग, 36, 45 आणि 60. ठीक आहे. तिघांना कशाला भाग जातो, आता तिघांनाही 2 न भाग जात नाही, या दोघांना 2 न भाग जातो, 36ला आणि 60ला, पण 45ला 2 न भाग जात नाही. मग 3 न भाग जातो का बघू आपण, 3 न भाग जातो. कारण 3 न जर भाग दिला तर 12 त्रिक 36, 15 त्रिक 45 आणि 20 त्रिक 60. ठीक आहे. आता परत यांना कोणत्या कॉमन संख्येने भाग जातो, तर 12ला आणि 15ला 3 ने भाग जातो आणि 20ला आणि 15ला 4 ने भाग जातो, सॉरी 5 ने भाग जातो. तर आपण एक नंबर घेऊ. ठीक आहे, आपण याला 3 ने भाग देऊ. 3 चूक 12, 3 5 15 आणि 20 जसे आले तसं भाग जात नाही, म्हणून ते जसे आले तसे लिहिले आपण. ठीक आहे. आता याच्यात पाहायचं 4 ने 5 ने, इथे आहे किती, 3 5 15. आता ठीक आहे,
तर 4ने पण भाग जातो 20ला. ठीक आहे, मग आपण जर याला 5ने भाग देऊ आपण, 4 जशाला तसे राहतील, 5 एक 5 आणि 5 चूक 20. ठीक आहे, शेवटी आता याच्यामध्ये 4ने भाग देऊ आपण याला, 4 एक 4, 4 एक 1 1 1 आणि 4 एक 4, सॉरी इथे 1 येईल. हां, तर आता आपलं एलसीएम काढू आपण याचा. तर एलसीएम जर काढायचा असेल तर याचा गुणाकार करायचा, बे दोन्ही 4, 4 त्रिक 12, 12 त्रिक 36 आणि 36 पंच 180 आणि 180 चूक 18 चूक 72 म्हणजे 720. म्हणजे या तिघांचाही एलसीएम आलेला आहे 720. हे एलसीएम काढून दाखवला मी तुम्हाला. आता याच्यावरून आपण हे सॉल्व करूया. ठीक आहे, एक्स नळ, वाय नळ आणि झेड नळ. आता हे एक्स नळ हा भरणार आहे म्हणून प्लस लिहू आपण, वाय नळ पण भरणार आहे म्हणून प्लस लिहू आणि झेड नळ हा रिकामा करणार आहे म्हणून मायनस लिहू. ठीक आहे, एक्सला लागतात 144 मिनिटं, वायला लागतात 180 मिनिटं आणि झेडला लागतात 240 मिनिटं रिकामा करणारा. कारण काय, हां, एक्स वाय झेड आणि तिघं पण हे टाकी 240 मिनिटात रिकामी करतात. म्हणजे इथं एक्स प्लस वाय प्लस झेड तिघांनाही 240. ठीक आहे, तर याची कॅपॅसिटी काढू आपण. 720 युनिटची टाकी असं आपण लक्षात घेऊ. तर 144 आणि 720, तर याची कॅपॅसिटी जर पाहिली आपण, 720ला 144 भागा त्याची कॅपॅसिटी 720 भागीला 144. याला 12ने भाग जातो, 12 सखम 72 आणि 12 गुणिले 12, 12चा स्क्वेअर आहे 44, 144 म्हणजे 5, म्हणजे 5 युनिट ही कॅपॅसिटी आहे. एक्सची म्हणजे एक्स एका मिनिटात 5 युनिट टाकी भरू शकतो. 18 चूक 72 म्हणजे वायची कॅपॅसिटी आली 4 युनिट भरण्याची एका मिनिटात. आणि झेडची जर पाहिली आपण, एक्स वाय झेड तिघांची पण जर पाहिली तर 240 म्हणजे 720 भागीला 240, 24 त्रिक 72 म्हणजे +3. हां, तर +3 याची कॅपॅसिटी आली पाहिजे. आता याच्यामध्ये +3 कॅपॅसिटी होते यांची. ठीक आहे, म्हणजे एक्स प्लस वाय प्लस झेड हे तिघांनी जेव्हा काम केलं तेव्हा ती टाकी 3 युनिट एवढी भरते. ठीक आहे, पण याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काय, झेड हा टाकी रिकामा करणारा नळ आहे. आणि एक्सची कॅपॅसिटी आपण लिहू इथं. एक्सची कॅपॅसिटी आहे 5, वायची आहे 4. ठीक आहे, दिसते का. आणि झेडची आपल्याला काढायची म्हणून झेड इथे लिहू आपण आणि +3. ठीक आहे, झेडची जर कॅपॅसिटी काढायची असेल आपल्याला तर 3 वजा 5 आणि 4 9, वजा 9 केलं तर झेडची कॅपॅसिटी आपल्याला भेटून जाईल की झेड 6. म्हणजे झेड एका मिनिटात 6 युनिट टाकी रिकामा करतो, एवढं आपल्याला समजलेलं आहे. झेड एका मिनिटात 6 युनिट टाकी रिकामा करतो. आपण हा भाग इरेज करूया आणि पुढचं चालू करूया. कॅपॅसिटी लिहून घेऊ आपण. एक्स प्लस 5 युनिट टाकी भरतो एका मिनिटात, वाय प्लस 4 युनिट टाकी भरतो एका मिनिटात आणि झेड एका मिनिटात 6 युनिट टाकी रिकामा करतो. ठीक आहे, तर आपल्याला काय सांगितलं, एक्स आणि वाय यांनी 24 मिनिटासाठी सुरू केले. म्हणजे एक्सची कॅपॅसिटी 5ची, वायची कॅपॅसिटी 4ची, या कॅपॅसिटीने त्यांनी किती 24 मिनिटे टाकी भरली. 9 गुणिला 24 216, 9 गुणिला 24 येते 216, म्हणजे 216 युनिट टाकी भरली. आणि ही भरल्यानंतर एक्स आणि वाय दोन्ही नळ बंद केले. हे दोन्ही नळ बंद केल्यावर झेड हा नळ सुरू केला. तर टाकी आपल्याला रिकामी करायची आहे. झेड हा नळ टाकी रिकामा करणारा नळ आहे. त्याच्यामुळे आपण आता पाहू 216 भरलेली टाकी झेड किती वेळात रिकामी करतो. तर झेड एका मिनिटात 6 युनिट टाकी रिकामी करतो. आपल्याला ते 216 युनिट टाकी रिकामी करायची आहे. त्याच्यामुळे आपण याला 6 भाग देऊया. झेडची कॅपॅसिटी तर 6 त्रिक 18 उरले 3, 3 आणि 6 36, 6 6 36 म्हणजे झेड हा नळ टाकी 36 मिनिटात रिकामी करतो उर्वरित भरलेली, जी एक्स आणि वाय यांनी 24 मिनिटात भरलेली आहे. एक्सची कॅपॅसिटी आहे +5ची, वायची कॅपॅसिटी आहे +4ची. 9च्या कॅपॅसिटीने 24 मिनिटं नळ चालला तर 216 युनिट त्यांनी टाकी भरलेली आहे.
216 युनिट भरलेली टाकी आपल्याला रिकामी करायची आहे झेड या नळाने. झेड या नळाची टाकी रिकामी करण्याची कॅपॅसिटी आपण काढली LCM मेथड वरून, ती होती 6 युनिट प्रत्येक मिनिटाला तो टाकी रिकामी करतो. म्हणून आपण 216ला 6 डिवाइड केलं तर उत्तर आलेलं आहे आपलं 36. म्हणजे 36 मिनिटात तो टाकी पूर्ण रिकामी करतो. तर याचं उत्तर आलेलं आहे 36. पुढचा क्वेश्चन आपण बघूया. तर हा क्वेश्चन आहे अल्फाबेटिकल सिरीज वरून, की आपल्याला आता सिक्वेन्स पाहायचा आहे, की या दोन नंबरचा सिक्वेन्स दिलेला आहे, त्याच्यावरून आन्सर कसं आलेलं आहे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, आपण सुरू करूया. 2 नंबरचा काय संबंध आहे आपल्याला बघायचंय. L पासून F कसा आला, F पासून Z कसा आला आणि Z पासून T कसा आला आपल्याला पाहायचं आहे. तर ठीक आहे, L पासून F कसा आला. L आहे 12 नंबरला आणि Z आहे F आहे 6 नंबरला. F आहे 6 नंबरला, म्हणजे इथे -6 चा डिफरन्स आहे. नंतर F पासून Z कसा आला आणि Z पासून T कसा आला, आणि आता पुढची सिरीज काय असणार हे आपल्याला पाहायची आहे. सगळ्यात पहिले आपण ऑप्शन वरून जाऊ. याच्या अशा प्रकारचे उत्तर काढायचं असेल तर आपण ऑप्शनचा वापर करूया. तर L F Z T आणि पुढचा येणारा नंबर आपल्याला काढायचा आहे. तर इथे -6च्या डिफरन्सने आपल्याला काय भेटलेला आहे, F भेटलेला आहे. तर T पासून -6 T20, टीचा नंबर आहे 20 नंबरचा. तर T N आणि Z. तर T पासून -6 नंबरला काय असणार आहे ते पाहायचं आहे आपल्याला. टीचा नंबर आहे 20. T20 वरून 20 लक्षात ठेवा. T20. T पासून -6 जर आपण डिजिट आलो तर तिथे येतो N. इजो T. O हा 15 नंबरला आहे. ओच्या अलीकडे 14 नंबरला N आहे, म्हणून N वरून असणारा ऑप्शन एकच आहे याच्यामध्ये. तर त्याचं उत्तर आहे 2 नंबर. आता दुसरं लॉजिक आपण जर पाहिलं याच्यामध्ये, तर F पासून Z झाला होता. ठीक आहे, F पासून Z. F चा नंबर आहे 6 आणि Z चा नंबर आहे 26. पण इथं रिपीट सिरीज झाली होती. F पासून जर मागे गेलो 6 नंबर तर आपल्याला Z भेटणार आहे. तसं N पासून 6 नंबर, F पासून 6 डिजिट जर मागे गेलो तर इथे Z भेटतो. ठीक आहे, कारण इथं आहे A, इथे आहे B, इथे C, इथे D आणि इथे E. तर F पासून आपण 6 अल्फाबेट जेव्हा मागे गेलो तेव्हा आपल्याला Z मिळाला. 1 2 3 4 5 आणि 6 नंबरचा Z मिळाला होता आपल्याला. तसं आपल्याला N पासून 6 डिजिट मागे जायचं, म्हणजे 14 मधून आपल्याला 6 वजा केले तर किती मिळतो, 8. 8 साठी आपल्याला माहित आहे किती आहे, H हा 8 सारखा दिसतो, म्हणून H म्हणजे 2 नंबरचं H पण बरोबर आहे आपलं उत्तर काढलेलं. म्हणून या 2 मध्ये जर कन्फ्यूज झालं तर आपलं NH हे आहे. आणि तिसरं जर लॉजिक पाहिलं आपण, R आहे 18 नंबरला आणि L आहे 12 नंबरला, म्हणजे 18 वजा 6 12. तसं आपल्याला Z आहे 26 नंबरला. 26 मधून 6 वजा केले तर मिळतात 20 आणि 20 नंबरचं अल्फाबेट आहे T20, म्हणून NHT हे याचं उत्तर आहे. NHT ऑप्शन नंबर 2. अल्फाबेटिकल सिरीज मध्ये मित्रांनो तुम्हाला कोणत्या नंबरवर कोणतं अल्फाबेट आहे हे लक्षात असणे गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला मी काही ट्रिक सांगेल. EJOTY म्हणजे याच्यामध्ये E आहे 5 नंबरला, J आहे 10 नंबरला, O आहे 15 नंबरला, T आहे 20 नंबरला आणि Y आहे 25 नंबरला. T20 म्हणजे T येतो आणि Y साठी 25 येतो. राईट टू वोटिंग 18 R 18 नंबरला येतो आणि H 8 सारखा दिसतो म्हणून H 8 नंबरला आहे. अशा 6 नंबरला 6 आहे, 6 फिक्स असं लक्षात ठेवायचं. F हा 6 नंबरला आहे, फिक्स इज इक्वल टू 6 तसं लक्षात ठेवा, किंवा मग तुम्हाला लक्षात येईल E नंतर F येतो. अशा आपलं स्वतः ट्रिक बनवा किंवा काहीतरी करून तुम्ही ते लक्षात ठेवा. कारण अल्फाबेटिकल सिरीजमध्ये त्यांचे अपोजिट वर्ड असेल किंवा सरळ सिक्वेन्सनं कोणत्या नंबरला कोणतं अल्फाबेट आहे याच्यावर क्वेश्चन बनत असतात. तर पुढचा क्वेश्चन आपण पाहूया आता. 10 नंबरला हा विचारलेला आहे अक्षर संख्या आणि काय दिलेलं आहे याच्यात दिलेलं आहे. आपल्याला काय काढायचे ते पहा. अशी किती चिन्ह आहेत म्हणजे आपल्याला फोकस असला पाहिजे आपल्याला चिन्हावर. अशी किती चिन्ह आहेत
की त्यांच्या ताबडतोब आधी एक अक्षर येते आणि ताबडतोब नंतर एक संख्या येते. म्हणजे काय पाहायचंय, चिन्ह असणार आहे. ठीक आहे, तर चिन्हाच्या आधी एक अक्षर, म्हणजे अक्षर प्लस चिन्ह, आणि असे किती चिन्ह आहेत ज्यांच्या ताबडतोब आधी एक अक्षर येते आणि ताबडतोब नंतर एक संख्या येते, एक संख्या येते, असे आपल्याला पाहायचे आहे. आपल्याला काय पाहायचे, असे चिन्ह पाहायचे आहेत. चिन्ह पाहायचे आहेत ज्याच्या अगोदर अक्षर येईल आणि नंतर संख्या येईल. आता चिन्हावर फोकस करू आपण. हे चिन्ह आहे पण त्याच्या अगोदर अक्षर आहे का नाही, मग हे चिन्ह आपण गृहीत धरणार नाही. इथं आहे चिन्ह पण त्याच्या अगोदर अक्षर आहे पण नंतर संख्या आहे. हे चिन्हाच्या अगोदर अक्षर आहे का, तर नाही, इथं संख्या दिली म्हणून हे पण ऑप्शन जाईल. नंतर चिन्ह कुठे आहे, चिन्ह इथं आहे, तर चिन्हाच्या अगोदर काय पाहिजे आपल्याला, अक्षर पाहिजे. चिन्हाच्या अगोदर संख्या आहे म्हणून हे पण येणार नाही. नंतर चिन्हाच्या अगोदर चिन्ह आहे म्हणून हे पण चिन्ह येणार नाही. आपल्याला काय काढायचंय, चिन्ह पाहायचे आहेत की ज्याच्या अगोदर अक्षर येईल आणि नंतर संख्या येईल. तर याच्यामध्ये चिन्हाच्या अगोदर अक्षर असणारे, एक मिनिट, चिन्हावर फोकस करूया आपण. चिन्हाच्या अगोदर अक्षर नाही, चिन्हाच्या अगोदर अक्षर आणि नंतर संख्या, हे बरोबर आहे. इथं चिन्ह आहे, चिन्हाच्या अगोदर अक्षर आहे, चिन्हाच्या अगोदर अक्षर पाहिजे, इथं संख्या आहे म्हणून हे पण येणार नाही. चिन्हाच्या अगोदर अक्षर आणि नंतर संख्या, असं ऑप्शन याच्यामध्ये आपल्याला, एक मिनिट, अशी किती चिन्ह आहे ज्यांच्या ताबडतोब आधी एक अक्षर येते आणि नंतर एक संख्या येते. चिन्हाच्या अगोदर अक्षर आणि नंतर संख्या, एक मिनिट पाहूया पण काय झालं याच्यामध्ये. चिन्हावर फोकस करू आपण. चिन्ह कुठे दिलेले आहेत, इथे एक चिन्ह आहे, इथे एक, दोन चिन्ह. चिन्हाच्या अगोदर अक्षर आणि नंतर संख्या, चिन्हाच्या अगोदर अक्षर आणि नंतर संख्या. मित्रांनो, हा क्वेश्चन थोडा डाऊटफुल वाटत आहे. याच्यामध्ये असं कुठलाही ऑप्शन मला दिसत नाही आहे, त्याच्यामुळे हा क्वेश्चन आपण स्किप करू. पुढच्या क्वेश्चनकडे वळू आपण. तर पुढचा क्वेश्चन आहे नफा तोटावर, की 450 रुपये किमतीला एक घड्याळ घेतला आणि 10% नफा मिळवण्यासाठी ते किती किमतीला विकावं लागेल. तर नफा म्हणजे 10%, म्हणजे 100 रुपयावर 10 रुपये मिळाले पाहिजे. तर 450 रुपये किमतीवर त्याला 10% नफा काढायचा. 450 चे 10% काढायचे, सरळ सरळ. 450 चे 10% म्हणजे किती, 45. म्हणजे 450 प्लस 45, 495. ठीक आहे, याचं उत्तर आहे 495. कसं काढलं, टक्के काढायचे आपल्याला. 10%, 450 रुपयाला घड्याळ घेतलं, त्याच्यावर आपल्याला 10% नफा मिळवायचा आहे. म्हणजे 100 रुपयावर 5 रुपये मिळाले पाहिजे. तर 450 रुपयावर किती मिळते, 100 रुपयावर 5 म्हणजे 400 रुपयावर, 450 रुपयावर किती, 10% काढायचे. 10% म्हणजे 100 रुपयावर 10 रुपये, 400 रुपयावर 40 रुपये आणि 50 रुपयावर त्या 5 रुपये, म्हणजे 45 रुपये. तर याचं उत्तर काढत असताना काय करायचं, 45 चे 450 चे 10% काढायचे, ते होतात 45. 450 प्लस 45 किती येते, 495. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. परत हा सिरीजचा क्वेश्चन आलेला आहे, अल्फाबेटिकल सिरीजचा क्वेश्चन. क्वेश्चन मध्ये काय विचारलं पाहू आपण, जी पासून जे, जे पासून एम, एम पासून काय येईल, नंतर यस येईल. तर याच्यासाठी तुम्हाला अल्फाबेटिकल सिरीज मध्ये कोणत्या नंबरवर कोणता अक्षर आहे हे लक्षात ठेवावं लागेल. तर जी आहे 7 नंबरला, ठीक आहे, याची G7 परिषद असते ना, G7. जी आहे 7 नंबरला आहे. जे आहे 10 नंबरला, EJOTY, EJOT आणि Y. 5, 10, 15, 20 आणि 25. तर O आहे 15 नंबरला, जे आहे 10 नंबरला. म्हणजे किती आला, 7 नंबरचं अक्षर आलं पहिले, नंतर 10 नंबरचं आलं, 10 अधिक 3 13 नंबरचं आलं, 13 अधिक 3 16 नंबरचं काय येईल, 16 नंबरचं काय येईल, O आहे 15 नंबरला, O च्या नंतर 16वा नंबर येतो, अल्फाबेट आहे P.
तर पी चारही ऑप्शन मध्ये आहे. नंतरचं पाहू आपण. ठीक आहे, याच्यावरून कोणताच ऑप्शन इलिमिनेट होणार नाही. नंतर आपण पाहू 12 आलं, 12 नंतर 19 आलं, 19 नंतर 28 आलं, 28 नंतर काय येईल पहा. 12 अधिक 7 19. ठीक आहे, 19 अधिक 9 28, म्हणजे +7 आलं, +9 आलं, +11 येईल. म्हणजे 2 2चा फरक, +7 +9 +11. तर 28 अधिक 11 किती येते? 28 अधिक 11 येते 39. म्हणजे तिसऱ्या नंबरला 39 असलं पाहिजे. म्हणजे हे ऑप्शन 2 आपले इलिमिनेट झाले. आपल्याला चौथ्या नंबरला पाहायचे काय येते. यू आहे 21 नंबरला आणि क्यू आहे 17 नंबरला. म्हणजे कितीचा डिफरन्स आहे? 21 आणि 17 म्हणजे -4चा फरक आहे. यू पासून क्यू कडे जाताना -4. क्यू 17 नंबरला 17 - 4 13 नंबरचा आहे. यम आहे 13 नंबर, 13 - 4 9 नंबरला काय येतो? आय येतो. आय, कारण ओ आहे जे आहे 10 नंबरला, जे च्या अलीकडचा आय येतो 9 नंबरला, म्हणजे आय, म्हणजे P39I हे आपलं उत्तर आहे. चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया आपण. 13 नंबरचा क्वेश्चन आहे. या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे? एका मुलाला एका संख्येस 12 ने गुणायला सांगितले, पण त्याने 21 ला गुणले, तर अचूक उत्तर बरोबर उत्तरापेक्षा 63 जास्त आहे. तर त्याने कोणत्या संख्येला गुणायचे होते? ती संख्या काढायची आहे. आपण ती संख्या x पकडू. म्हणजे x ही संख्या आहे, त्याला सांगितलं x या संख्येला तू 12 न गुण. ठीक आहे, पण त्यानं काय केलं? x या संख्येने 21 ला गुणले. त्यानं काय केलं? x या संख्येला 21 ने गुणले. ठीक आहे, आणि अचूक उत्तर जे यायचं होतं त्याच्यापेक्षा 63 जास्त आले. म्हणजे या दोघांचा जो फरक आहे तो किती आहे? 63चा आहे. अचूक उत्तर आणि बरोबर उत्तर. म्हणजे एका मुलाला सांगितलं तू 12 ने गुण, तर त्यानं गुणलं 21 ने. त्याच्यामुळे अचूक उत्तरापेक्षा ते उत्तर आलं किती? 63 उत्तर जास्त आलं. म्हणजे आपल्याला दोघांचा डिफरन्स किती आहे सांगायचा आहे. तो आहे 63. म्हणजे किती? 12x आणि 21x यांचा फरक 63 दाखवायचा आहे. यांचा फरक जर काढला आपण तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली. 21x - 12x = 13. ठीक आहे, 21 - 12 9x बरोबर 63. सॉरी 63, आणि x म्हणजे किती? 63 भागीला 9 किती येते उत्तर? 7. ठीक आहे, तर अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना x पकडायचा. एका मुलाला सांगितलं की तू 12 ला गुण, तर त्यानं गुणलं 21 ने. या दोघांचा फरक दिलेला आहे आपल्याला 63. त्याच्यावरून आपण काढलं 21x - 12x येते 9x. 9x बरोबर 63, तर x बरोबर 63 भागीला 9, उत्तर आलं 7. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. तर हा काळकाम वेगवरचा क्वेश्चन आहे, जो आपण मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे जसा आपण आधीचा क्वेश्चन सॉल्व्ह केला पाण्याची टाकी आणि नळ, तर तसाच हा पण क्वेश्चन LCM मेथडनं सॉल्व्ह करायचा आहे आपल्याला. की राहुल एक काम 20 दिवसात करू शकतो, तेच काम रोहन 30 दिवसात करू शकतो. म्हणजे राहुल 20 दिवसात काम जे करतो तेच सेम काम रोहन 30 दिवसात करू शकतो. दोघांनी मिळून काम करायला सुरुवात केली. 6 दिवस काम केलं जेवढी क्षमता आहे त्या क्षमतेनं, आणि पुढचे 6 दिवस त्यांनी निम्मी कॅपॅसिटी वापरली त्यांची, आणि उरलेल्या कालावधीत दोघांनी काम पूर्ण केले. तर राहिलेलं काम किती दिवसात पूर्ण होईल, हा अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. तर सगळ्यात पहिले आपण या दोघांच्या कामाची कॅपॅसिटी काढू. राहुलसाठी कॅपॅसिटी आणि रोहनसाठी कॅपॅसिटी काढू आपण यांची. तर राहुल 20 दिवसात जे काम करू शकतो तेच काम रोहन, इकडे रोहन आहे, 30 दिवसात काम करू शकतो. ठीक आहे, 20 दिवसाचं काम राहुलचं, 30 दिवसाचं काम रोहनचं. या दोघांचं एलसीएम आपण जर 60 घेतला तर आपल्याला याच्यात यांची कॅपॅसिटी मिळणार आहे. 60 भागीला 20 राहुलची कॅपॅसिटी आहे 3ची, आणि 60 भागीला 30 ही कॅपॅसिटी रोहनची. म्हणजे एका दिवशी दोघांनी जर काम केलं तर ते 5 काम करतात, ही दोघांची कॅपॅसिटी आहे. तर दोघांनी मिळून एकत्र कामाला सुरुवात केली आणि 6 दिवस काम केलं. म्हणजे 5च्या कॅपॅसिटीने त्यांनी 6 दिवस काम केलं. रोहन आणि राहुल दोघांची कॅपॅसिटी आहे 5ची, यांनी 6 दिवस काम केलं. म्हणजे काम पूर्ण किती झालं? 30. म्हणजे 30 काम पूर्ण झाले. काम आहे आपलं टोटल 60 युनिट, त्यातलं 30 युनिट यांनी काम केलं. राहुलची कॅपॅसिटी होती 3ची, रोहनची कॅपॅसिटी होती 2ची. 3 आणि 2 5च्या कॅपॅसिटीने त्यांनी 6 दिवस काम केलं, म्हणजे 30 काम झालं. उरलेलं काम राहिलेलं 30, कारण पूर्ण काम आहे 60.
त्याच्यानंतरचे 6 दिवसात त्यांनी निम्म्या कार्यक्षमतेने काम पूर्ण केलं. म्हणजे त्याच्यानंतर राहिलेलं काम किती आहे? आणि त्याच्यानंतरचे त्यांनी किती दिवस काम केलं? 6 दिवस काम केलं, पण कॅपॅसिटी त्यांची काय झाली? निम्म्या. अगोदर कॅपॅसिटी होती त्यांची 5, ते 5च्या कॅपॅसिटीच्या त्यांनी निम्म्या कॅपॅसिटीने काम केलं, म्हणजे 2.5च्या कॅपॅसिटीनं त्यांनी काम सुरू केलं. आणि ते किती दिवस काम केलं त्यांनी? 6 दिवस काम केलं. 6, 2.5 गुणिले 6 येते 15. आता हे कसं करू शकता तुम्ही? याला 5/2 × 6 पण करू शकता, म्हणजे 2×6 तरी पण उत्तर 15 येणार आहे. ठीक आहे, म्हणजे काम किती झालं? काम झालं 30 आणि 15 45 काम झालेलं आहे. उरलेलं काम आपल्याला करायचं आहे. उरलेलं काम दोघांनी पूर्ण कार्यक्षमतेने केलं. उरलेलं काम किती आहे? उर्वरित काम आहे 15. उर्वरित काम आहे 15 आणि ते दोघंही करणार आहेत पूर्ण कार्यक्षमतेनं. पूर्ण कार्यक्षमता किती आहे? राहुलची एका दिवसाची 3 आणि रोहनची कामाची कार्यक्षमता एका दिवसाची आहे 2. 3 आणि 2 5. 5च्या कॅपॅसिटीने यांनी जर काम केलं, 15 कामाला 5च्या कॅपॅसिटीने काम केलं, तर 5 त्रिक 15. म्हणजे काम किती दिवसात पूर्ण होईल उर्वरित राहिलेलं? तर 3 दिवसात काम पूर्ण होणार आहे. म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे 3. कसं केलं आपण पहा, दोघांची कॅपॅसिटी आपण काढली. कॅपॅसिटी दोघांची काढण्यासाठी आपण LCM मेथड वापरली. LCM मेथड कशी काढतात? तर LCM साठी 20 आणि 30 या दोघांच्या संख्येत, दोघांच्या पाड्यात येणारी लोवेस्ट संख्या घ्यायची आपल्याला, ती आली 60. तर 60 भागीला 20, 3 ही राहुलची कॅपॅसिटी आली. रोहनची कॅपॅसिटी आली 30 भागीला 60 वरून 2. ते दोघांची कॅपॅसिटी होती 5. 5च्या कॅपॅसिटीने त्यांनी सुरुवातीला 6 दिवस काम केलं, तर ते 5 सख 30, 30 काम झालं. उरलेले 6 दिवसात त्यांनी काय केलं? त्यांची कॅपॅसिटी निम्मी केली, म्हणजे 5ची कॅपॅसिटी होती, 2.5च्या कॅपॅसिटीने त्यांनी 6 दिवस काम केलं. 6 गुणिले 2.5 याचं उत्तर आलं 15. म्हणजे 15 काम झालं, म्हणजे टोटल काम झालं होतं त्यांचं 45. उर्वरित काम होतं 15, पण उरलेलं 15 काम त्यांनी पूर्ण कार्यक्षमतेनं पूर्ण केलं. त्यासाठी त्यांची कॅपॅसिटी आपण वापरली. पूर्ण कॅपॅसिटी होती त्यांची 5ची. 15 भागीला 5 उत्तर आलं 3. ठीक आहे, अशा प्रकारे हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. 15 नंबरचा हा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे? एका ग्रंथालयात रविवारी सरासरी 510 आणि इतर दिवशी 240 अभ्यागत म्हणजे अभ्यास करणारे मुलं असतात. तर रविवारपासून सुरू होणाऱ्या 30 दिवसांच्या महिन्यात, एका महिन्यात दररोज किती अभ्यागतांची सरासरी संख्या काढायची? ऑन अँड ॲव्हरेज काढायची आहे आपल्याला. काय दिलेलं आहे याच्यामध्ये? आपल्याला क्वेश्चन समजून घेऊ आपण काय दिलेलं आहे ते. तर क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे? एक ग्रंथालय आहे, म्हणजे एक लायब्ररी आहे, ज्याच्यामध्ये रविवारी 510 लोक येतात आणि इतर दिवस जे असतील, सोमवार ते शनिवार, तर त्या दिवशी ते 240 लोक येतात, म्हणजे विद्यार्थी येतात. तर रविवारपासून सुरू होणाऱ्या 30 दिवसाचा महिना आहे. दररोज किती अभ्यागत येतात किंवा विद्यार्थी येतात? तर महत्वाचं म्हणजे आपल्याला काढायचं याचा ॲव्हरेज. 30 दिवसाचा महिना आहे, रविवारपासून सुरू झालेला महिना आहे. आता 30 दिवसाच्या महिन्यात 1 आणि 2 तारखेचे जे वार आहेत, ते 5 वेळा येत असतात. कसे ते पाहू आपण. 1 तारखेला रविवार आहे, नंतर 1 अधिक 7 8 तारखेला रविवार असणार आहे, 8 अधिक 7 15 तारखेला रविवार असणार आहे, 15 अधिक 7 29 तारखेला रविवार असणार आहे. ठीक आहे, हे झाले 5 दिवस. नंतर 2 तारखेचा पण 9 तारखेचा, 16 तारखेचा, 16 आणि 7 23 तारखेचा, 16 आणि 7. ठीक आहे, 15 नंतर इथे 22 तारखेचा पण वार आणि 29 तारखेचा पण वार, नंतर 16 आणि 23 तारखेचा वार आणि 30 तारखेचा वार. म्हणजे महिन्यातनी 1 आणि 2 तारखेचे वार 5-5 वेळा येतात, जो महिना 30 तारखेचा असतो, म्हणजे 30 दिवसांचा असतो. तर आपल्याला काय करायचं आहे की 510 लोक रविवारी येतात. तर असे किती रविवार असणार आहेत? त्याच्यामध्ये 5 रविवार असणार आहेत. ठीक आहे, तर मग आपण काढू. 510 मुलं येतात, असे रविवार असणार आहेत त्या महिन्यात 5. याचा गुणाकार करून घेऊ आपण. 5 0 0, 5 1 5 आणि 5 5 25, म्हणजे 2550 विद्यार्थी फक्त रविवार जर काढले आपण, तर उर्वरित जे 25 दिवस आहेत ते त्या दिवशी किती येतात? 240 विद्यार्थी येत असतात. 240 गुणिला 25. कसं काढलं 25 आपण? 5 दिवस 510 विद्यार्थी येतात. 5 दिवस का? कारण रविवारपासून त्या महिन्यात किती रविवार असणार आहेत? 5 रविवार असणार आहेत आणि 5 रविवारी एका दिवशी 510 विद्यार्थी येणार आहेत. त्याचा गुणाकार केला, 2550 विद्यार्थी असणार आहेत.
उरलेले जे दिवस आहेत त्या महिन्यातले उरलेले दिवस असणार आहेत 25. प्रत्येक दिवशी येणार आहेत 240 विद्यार्थी. तर याचा आपण गुणाकार करून घेऊया. 25 0 0, 25 चूक 100 0, हातचे आले 10 इथे. ठीक आहे. 25 दोन्ही 50 आणि 10 60. हे टोटल विद्यार्थी आहे महिनाभराचे. याची बेरीज करून घेऊ. 0 5 5 5 5 6 2 8, 8550 विद्यार्थी टोटल त्या महिन्यात येणार आहेत. मग आपण याला 8550 विद्यार्थी येणार आहेत पूर्ण महिनाभर. आणि याच्यामध्ये ऑन अँड ॲव्हरेज काढायचा असेल तर आपल्याला प्रत्येक दिवसाची सरासरी काढायची असेल तर त्याला आपण 30 ने भागू. आता 30 ने जर याला भागला आपण, ठीक आहे, 0 आणि 0 काट करायचा. हा 3 आणि आता याचा आपण भागाकार करू. सरळ सरळ लहान डिजिट पासून सुरुवात करायची. डायरेक्ट 85 ला 3 भागायचं नाही. 3 दोन्ही 6, इथून 6 गेले, इथं राहिले 2, 2 आणि 5 किती झाले 25. 3 8 24, 3 8 24, 25 होते इथं, 24 झाले म्हणजे एक उरला इथं, एक आणि हा 5 किती झाले 15. 3 5 15. ठीक आहे. आणि जर भाग दिला तर याचं उत्तर आलं 285. म्हणजे आपलं उत्तर ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. ऑन अँड ॲव्हरेज सरासरी त्या महिन्यातील विद्यार्थ्यांची किती आलेली आहे प्रत्येक दिवशी अभ्यास करणार आहेत याली 285. कसं काढलं आपण उत्तर? तर 510 विद्यार्थी येतात रविवारी आणि इतर दिवशी 240 येतात. तर रविवार किती आहे त्या महिन्यात आपल्याला काढायचे आहेत. तर 1 तारखेनं सुरू होणाऱ्या महिन्यात 5 रविवार असतात. ते आपण 5 रविवार 510 न काढले तर 2550 विद्यार्थी झाले. नंतर 240 विद्यार्थी इतर दिवशी येतात. इतर दिवशी 240, त्याला आपण 25 न गुणला 6000 विद्यार्थी आली. या दोघांची बेरीज केली आपण, ती आली 8550. 8550 ऑन अँड ॲव्हरेज त्या महिन्यात विद्यार्थी येतात. तर ते ऑन अँड ॲव्हरेज जे विद्यार्थी आलेले आहेत 8550, त्याला आपण 30 न डिवाइड केलं तर 285 एवढे विद्यार्थी या महिन्यात सरासरी रोज आले असं आपण सांगू शकतो. सरासरी आली त्यांची 285. पुढचा क्वेश्चन घेऊ आपण. हा, तर हा क्वेश्चन दिलेला आहे सरळ व्याज, चक्रवाढ व्याज या बेसवर आहे क्वेश्चन. काही क्वेश्चन आता पहा तुम्ही, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यात काय दिलेलं आहे? जर 2.5 वर्षासाठी वार्षिक 5% दर आहे तर रकमेवरील चक्रवाढ व्याज 104.50 असेल, 104.05 असेल तर सरळ व्याज विचारलेलं आहे. आता दोन असतात व्याज, एक असते सरळ व्याज आणि दुसरं असते चक्रवाढ व्याज. सरळ व्याज म्हणजे सरळ सरळ असते ते व्याज, त्याच्यामध्ये व्याजावर व्याज नसते. आणि चक्रवाढ व्याज म्हणजे ज्याच्यामध्ये व्याजावर व्याज असते. आता सपोज 1000 रुपये आहे, याचे 10% 2 वर्षाचं व्याज किती? हा, 1000 रुपयाचं 10% 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज म्हणजे सरळ व्याजानं 1000 रुपयाचे 2 वर्षाचे 10% जर सरळ व्याज काढलं आपण फक्त व्याज, तर ते किती येते? 200 रुपये. हा, ठीक आहे. पण चक्रवाढ व्याज जर काढलं म्हणजे 200 रुपये 2 वर्षाचं व्याज येते 10%, म्हणजे पहिल्या वर्षी येते 100 रुपये व्याज आणि दुसऱ्या वर्षी येते 100 रुपये व्याज. म्हणजे सरळ व्याज हे बदलत नसते. पहिल्या वर्षी जर 100 आलं दुसऱ्या वर्षी पण 100 येते. पण चक्रवाढ व्याजात काय होते? चक्रवाढ व्याज हे जर आपण 10% काढलं तर या 100 रुपये हे व्याज झालं तर याचे पण 10% पुढच्या वर्षात ऍड होतील. म्हणजे 100 रुपयाचे 10% म्हणजे 10 रुपये, म्हणजे ते व्याज आलं असतं किती? 210 रुपये. म्हणजे याच्यातून आपल्या लक्षात काय आलं? चक्रवाढ व्याज जास्त येते कधी पण सरळ व्याजापेक्षा. कारण व्याजावर व्याज म्हणजे चक्रवाढ व्याज. म्हणजे सरळ व्याजानं जर उत्तर 200 आलं तर चक्रवाढ व्याजानं त्याचं उत्तर 210 आलं 10%. 1000 रुपयाचं जर आपण काढलं तर आपण आता याच्यामध्ये काय करणार आहोत? आपल्याला दिलेलं आहे सरळ व्याज, आपल्याला दिलेलं आहे चक्रवाढ व्याज आणि विचारलेलं आहे सरळ व्याज. चक्रवाढ व्याज दिलं 104.05 रुपये आलेलं आहे आणि सरळ व्याज किती? तर याच्यापेक्षा चक्रवाढ व्याजापेक्षा कधी पण सरळ व्याज कमीच असते. मग त्याच्यामध्ये आपण ऑप्शन जर पाहिला तर हे तर डायरेक्ट एलिमिनेट होऊन जातात. 225, 125, 215, म्हणजे 104 पेक्षा कमी असणारा ऑप्शन एकच आहे 100 रुपये. म्हणजे ते व्याज काय असणार आहे? 100 रुपये. काही वेळा आपल्याला उत्तर हे ऑप्शन वरून काढायचे असतात आणि पुढे जायचं निघून, म्हणजे जेणेकरून आपला वेळ वाचेल. हे एक लॉजिक आहे की चक्रवाढ व्याज हे नेहमी सरळ व्याजापेक्षा जास्त असते. आणि तसेच ऑप्शन आपल्याला दिलेले त्याच्यावरून आपण ते आन्सर काढलेला आहे. पुढचा क्वेश्चन पाहू आपण. हा पण नंबर सिरीजवरचा, अल्फाबेटिकल सिरीजवरचा आहे. हा कितवा क्वेश्चन आहे? अल्फाबेटिकल सिरीजवरचा. म्हणजे अल्फाबेटिकल सिरीजवर जास्तीत जास्त क्वेश्चन आले असं आपण म्हणू शकतो. तुम्हाला ढोबळ माने लक्षात पण येत असेल.
तर आता पाहू आपण एन, एफ, एक्स, एच. आता हे सिक्वेन्स कसा आलेला आहे. एन आहे 14 नंबरला, एफ 6 फिक्स 6 नंबरला, म्हणजे एन नंतर एफ आला वजा 6 6 पासून एक्स, हा 6 पासून एक्स कडे माग जर 8 डिजिट गेले तर येतो एक्स. कारण आता तुम्हाला मी याचा सिक्वेन्स सांगतो, ठीक आहे. 1 मिनिट. हा एन, आपण यांचे नंबर लिहून घेऊ डायरेक्ट. एन आहे 14 नंबरला, पहिले नंबर लिहून घेऊ. नंतर 6 नंबरचा एफ आहे, 24 नंबरचा एक्स आहे, आणि इथला एक नंबर आपल्याला काढायचा आहे, याच्या नंतरचा आहे 8 नंबरचा. ठीक आहे. तर 14 वजा 8 6, 6 वजा 8 24. कसं काय, तर ABCD मधले 6 डिजिट आणि त्याच्यानंतरचा 25 आणि 26 नंबरचा जर नंबर कॅल्क्युलेट केला आपण, तर 24 नंबरला इथं वजा 8 केलं तर 24 नंबरचा एक्स येतो आपण. तर 24 मधून 8 वजा असणारा नंबर पाहू आपण. तर 24 वजा 8 येतो 16, आणि 16 नंबरला आहे पी, कारण ओ आहे 15 नंबरला. ओ नंतर येतो ओ नंतर येतो पी. तर तसं ऑप्शन आपल्याकडे 2 आहेत, तर हे 2 ऑप्शन आपण इलिमिनेट करू. ठीक आहे. हा झाला पहिल्या नंबरचं लॉजिक. पहिला कसं वजा 8च्या फरकानं हे नंबर आलेले आहेत. नंतर आला जी, जी आहे 7, 7 पासून आला 13 नंबरचा एम. नंतर याच्यामध्ये आपण ऍड केले 6 की येते 19 नंबर, 19 अधिक 6 किती येते 25. कसं पहा, जी आहे 7 नंबरला, 7 अधिक 6 13, 13 नंबरचा आला एम, एम पासून 13 नंबरचा आहे तो यस 19 नंबरला, कारण T20 चालू अलीकडचा नंबर आहे 19 नंबरचा यस, यस नंतर तो टी. तर मग इथं यायला पाहिजे यस नंतर 6 डिजिट समोर असणारा वाय, म्हणजे यस आहे 19 नंबरचा आणि वाय याच्यामध्ये 6 केल्यावर येतो 25 नंबरचा वाय, म्हणजे ऑप्शन नंबर 1 नंबरचा पी वाय बरोबर आहे. ठीक आहे. समोरच्या क्वेश्चन कडे जाऊ आपण आता. हा, तर याच्यात विचारलेलं आहे 100 संत्री आहेत, 350 रुपये किमतीने खरेदी केली आणि ती सगळी 48 रुपये प्रति डझनाने विकली. घेताना ती किमतीने घेतली, नंतर डझनाने विकली, तर नफा काढायचा आहे आपल्याला, किती झालेला आहे. तर आपण किंमत किती आहे 350 रुपयात किती संत्री घेतली रे आपण, 100 संत्री घेतली, म्हणजे एक संत्र किती रुपयाचं पडलं आपल्याला, 3.5 रुपयाचं एक संत्री पडली, 3.5 रुपये प्रति संत्री. ठीक आहे, 3.5 रुपयाचं एक संत्री पडलेलं आहे आपल्याला. नंतर काय विचारलेलं आहे, सगळी 48 रुपये प्रति डझन आणि विकली, 48 रुपयात 12 विकली. 48 रुपये प्रति डझन म्हणजे 48 संत्री विकली त्यानं, कारण डझनात असतात 12, तर 48 रुपयात 12 संत्री विकली, म्हणजे एक संत्री किती रुपयात, 4 रुपयात विकली त्याने, 4 रुपये प्रति संत्री या दराने त्याने विकली. तर आपल्याला विचारला झाला काय, नफा झाला का तोटा झाला. काय झालेला आहे, विकत घेतले 3.5 रुपयात आणि विकले 4 रुपयात, म्हणजे काय झाला, नफा झालेला आहे. तर नफा किती झाला आपण काढू, नफा बरोबर नफा खरेदीवर होतो नेहमी, 3.5 रुपयावर त्याला नफा झाला, म्हणजे 3.5 रुपये यावर त्याला नफा झाला. नफा किती झाला, 3.5, 4 मधून 3.5 वजा केले तर किती येते, अर्धा, म्हणजे 50 पैसे. 50 पैसे नफा झाला त्याला 3.5 रुपयावर, आणि ते आपल्याला टक्केवारी काढायची 100 मध्ये. ठीक आहे. जेव्हा डिजिट मध्ये पॉईंट सेम दिलेला असतो तेव्हा दोन्ही याला काय करायचं, निग्लेक्ट करायचं. 5 7 35. ठीक आहे, 5 7 35 म्हणजे 100 भागिले 7. याला काय लिहू शकता तुम्ही, 7 14 7 98 आणि 2 14 2/7. ठीक आहे, एवढा नफा झाला. कसं पाहिलं आपण, 35 3.5 रुपयात घेतली, 4 रुपयात विकली, म्हणजे 50 पैशाचा नफा झाला. किती वर नफा झाला, तर 3.5 रुपयावर 50 पैशाचा नफा झाला. तर आपण याला डिवाइड केलं, 5 भागीला 3.5, 0.5 भागीला 3.5 येते 1/7. 1/7 त्याचे पर्सेंटेजमध्ये केलं तर 100/7, त्याचं उत्तर आलं 14 2/7% नफा झालेला आहे. पुढचा क्वेश्चन पाहू आपण. हा क्वेश्चन आलेला आहे
याच्यामध्ये काय विचारलेलं आहे आपल्याला, 5% दराने 3 वर्षासाठी 1500 रुपयावरचं सरळ व्याज काढायचं आहे आपल्याला. तर याच्यासाठी फॉर्म्युला असतो सरळ व्याज, व्याज बरोबर PRT अपॉन 100. हा फॉर्म्युला आहे. पी म्हणजे काय होते, मुद्दल होते, आर म्हणजे रेट होते, आणि टी म्हणजे टाइम म्हणजे किती दिवसासाठी दिलेला आहे. आपल्याला काय काढायचं आहे, व्याज काढायचंय. 1500 रुपयावरचं व्याज किती, म्हणजे मुद्दल आहे बघा 1500, रेट दिलेला आहे आपल्याला 5%, आणि टाइम दिलेला आहे 3 वर्षाचा, आणि 100 डिवाइड करायचा. हा फॉर्म्युला आहे. त्याच्यामध्ये या 2 झिरोनं हे 2 झिरो गेले. ठीक आहे, 15 गुणिला 15 किती आले, 225. म्हणजे 225 रुपये काय झालं, त्याचं व्याज झालेलं आहे. ठीक आहे, कसं काढलं आपण आता, याचे तोंडी उत्तर कसं काढायचं, तर तोंडी उत्तर तुम्हाला 1500 रुपयाचे 15% काढायचे. कारण 1500 रुपयावर 5 त्रिक 15, 15% काढायचे. 1500चे 15% म्हणजे किती, 225. कारण 15चा स्क्वेअर होतो 25, 225. 1500चे 15% येते 225. ठीक आहे, याचं उत्तर आलं आहे 225. पुढचा क्वेश्चन काढू आपण. तर हा दिलेला आहे आपल्याला, एक रेल्वे गाडी 50 किलोमीटर पर हवरने जाते, तर ती वेळेवर पोहोचते, आणि तिचा सरासरी वेळ जर 40 किलोमीटर हवर राखला तर ती 24 मिनिटं उशिरा पोहोचते. तर एकूण प्रवासाचं अंतर किती. याच्यासाठी एक फॉर्म्युला असतो, एक कन्सेप्ट लक्षात घ्या, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम असतो, टाइम. ठीक आहे, सपोज तुम्ही 500 किलोमीटर गेले, आणि ते गेले तुम्ही 50च्या स्पीडने 10 तासात. हे दोन्ही गोष्टी सेम असल्या पाहिजे. डिस्टन्स म्हणजे काय, स्पीड आणि टाइमचा गुणाकार म्हणजे डिस्टन्स असतो. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. आणि टाइम आणि स्पीड हे एकमेकांना इन्व्हर्स असतात, म्हणजे एकमेकांचं इन्व्हर्स रिलेशन दाखवत असतात. तर आपण आता हे क्वेश्चन सॉल्व्ह करताना पाहू. काय दिलेलं आहे, 2 गाड्या आहेत. स्पीड पाहू आपण, पहिला स्पीड आणि दुसरा टाइम. स्पीड आणि टाइम यांचं इन्व्हर्स रिलेशन असते, एवढं लक्षात ठेवा. स्पीड जर वाढवला तर टाइम कमी होतो, टाइम कमी केला तर स्पीड वाढवतो. म्हणजे जर तुम्ही 80च्या स्पीडने गेले तर एका ठिकाणी तुम्ही 2 तासात पोहोचत असाल, तर म्हणजे तुम्ही 160 किलोमीटर अंतर कव्हर करता. पण जेव्हा तुम्ही स्पीड वाढवला तर टाइम कमी होतो, टाइम कमी केला तर स्पीड वाढतो. कसं ते पाहू आपण. पहिल्या रेल्वे गाडीचा स्पीड होता 50 किलोमीटर पर हवर. पहिल्यांदा स्पीड होता तिचा 50 किलोमीटर पर हवर, तर ती वेळेवर पोहोचते. नंतर तिचा स्पीड किती झाला, 40 किलोमीटर पर हवर झाला. ठीक आहे, तर तिच्या टाइममध्ये फरक पडतो 24 मिनिटांचा. तर आता याला रेशिओमध्ये आपण कन्वर्ट करू. ठीक आहे, रेशिओने जर आपण याला डिवाइड केलं तर इथे येतं 5:4. हा स्पीडचा रेशिओ जर 5:4 असेल तर मी सांगितल्याप्रमाणे टाइमचा रिलेशन इन्व्हर्स होते. टाइमचा रिलेशन असणार आहे 4:5. ठीक आहे, आणि या दोघांचा फरक दिलेला आहे किती, 24 मिनिटं. या दोघांचा 4 आणि 5 मधला फरक आहे 1 रेशिओ म्हणजे किती, 24 मिनिटे. ठीक आहे, आपल्याला काय काढायचंय, आपल्याला डिस्टन्स काढायचंय. डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. ठीक आहे, डिस्टन्स काढू आपण. स्पीड कितीचा आहे, स्पीड आपण वापरू, याच्यातला कोणताही स्पीड वापरू, आणि हा टाइम वापरू आपण. ठीक आहे, स्पीड जर आपण 50चा वापरला तर 50च्या स्पीडनं जाईल तो, कारण दिलेला आहे ते 50चा स्पीड. आणि टाइम किती, टाइम दिलेला 24, एका युनिटसाठी 24, असे 4 युनिट आहेत आपल्यासाठी, तर 24 गुणिला 4. ठीक आहे, स्पीड इंटू टाइम. पण आपल्याला टाइम कशामध्ये दिलेला आहे, मिनिटामध्ये दिलेला आहे, त्याच्यामुळे आपण याला 60ने भागणार आहोत, 1/60. ठीक आहे, याच्यावरून आपल्याला काय मिळणार आहे, स्पीड इंटू टाइम वरून आपल्याला डिस्टन्स मिळणार आहे. ठीक आहे, तर या झिरोवरून हे झिरो कट केला आपण, 6 चुक 24. ठीक आहे, तर 5 गुणिले 4 गुणिले 4. ठीक आहे, म्हणजे किती, 4×5 20, 20 चूक 80, म्हणजे 80 हे काय असणार आहे, डिस्टन्स असणार आहे आपलं. तर याचं उत्तर आहे 80. कसं काढलं आपण, स्पीड आणि टाइम एकमेकांचा इन्व्हर्स रिलेशन असतात. जर तुम्ही स्पीड वाढवला तर टाइम कमी होणार, आणि टाइम वाढवला तर स्पीड कमी होणार. त्याच्यावरून आपण 2 स्पीड काढले. पहिला स्पीड होता 50चा, दुसरा होता 40चा. त्यांचा रेशिओ काढला आपण 5:4.
टाइमचं रिलेशन उलट झालं, 4:5 झालं आणि त्यावरून मग आपण आन्सर काढलं. डिस्टन्स इक्वल स्पीड इंटू टाइम. टाइम आपल्याला मिनिटात दिला होता, तो आपण हॉवरमध्ये कन्वर्ट केला. त्यासाठी आपण त्याला 1/60 म्हणजे 60 भागाकार केला. तर उत्तर आपल्याला भेटलेलं आहे 80. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन पाहू आपण. तर आपल्याला ही सिरीज दिलेली आहे, याच्यामधून आपल्याला पुढचा नंबर काढायचा आहे. तर आपण डिफरन्स मेथड वापरू. 5 पासून 17, 17 पासून 53, 53 पासून 161 आणि याच्यापासून हे कसं आलं हे आपल्याला पाहायचं आहे. 5 पासून 17 पर्यंत जाईपर्यंत कितीचा फरक आहे? 12. आणि 17 पासून 53 पर्यंत जायला कितीचा फरक आहे? आता आपल्याला लक्षात येईल, याच्यामध्ये लॉजिक आहे. 5 त्रिक 15, 15 अधिक 2 17. ठीक आहे. 17 त्रिक 51, 51 अधिक 2 53. म्हणजे याच्यात सिरीज कशी झाली? इंटू 3 + 2 एवढा डिफरन्स ती सिरीज आहे. इंटू 3 + 2 म्हणजे 17. 5 त्रिक 15 अधिक 2 17. 17 त्रिक 51 अधिक 2 53. 53 त्रिक 159 अधिक 2 161. आणि आपल्याला पुढचा नंबर जर काढायचा असेल तर 161 गुणिला 3 अधिक 2 करायचा. ठीक आहे. आजचा गुणाकार करून घेऊ आपण. 161 साइन 3 1 3 साइन 3 1808 हातचा आला 1 3 1 3 आणि 1 4 अधिक 2 म्हणजे 485 हे याचं उत्तर असणार आहे. 485 हे याचं उत्तर असणार आहे. पुढचा क्वेश्चन बघू आपण. हा, तर हा दिलेला आहे. 3 माणसं आहेत जे काशी विश्वनाथ मंदिरात गेली. त्यांच्या पावलांचं माप जर पाहिलं तर 225 आहे, 252, 280 आणि 308 सेंटीमीटर त्यांची पावलं आहेत, पावलांची माप. तर प्रत्येकानं किती पावलं चालायची म्हणजे जेणेकरून ते सर्वजण पूर्ण पावलांमध्ये अंतर पार करू शकतील. तर याचा आन्सर कसं काढायचं मी सांगतो तुम्हाला. यासाठी पण तुम्हाला LCM मेथड वापरायची आहे. म्हणजे काय सांगितलेलं आहे, याच्यामध्ये एकाच पावलाचं माप आहे 252, दुसऱ्याचं आहे 280, तिसऱ्याचं आहे 308. यांनी अशी किती पावलं चालायची जेणेकरून ते समान अंतर, ते जेणेकरून सगळेजण ते पूर्ण अंतर कापतील. म्हणजे हे आहे LCM मेथड. म्हणजे आपण म्हणू शकतो 20, 30 आणि 40 अशा पावलाची माप आहेत ती. नंतर ते कधी एकत्र येतील किंवा घंट्या कधी एकत्र वाचतील त्या प्रकारचा हा क्वेश्चन आहे, जो LCM मेथडनं आपल्याला सॉल्व्ह करायचा. म्हणजे सरळ सरळ काय म्हणणं आहे, 252, 280 आणि 308 हे कधी एकत्र येतील, त्यासाठी आपल्याला LCM काढायचा आहे. आपण यांचा LCM काढू आपण आणि त्याच्यावरून हे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. ठीक आहे. तर पाहू, 1 मिनिट. हा, तर यांचा LCM काढू आपण आता पहिल्यांदा. 252, 280 आणि 308 या सगळ्यांचा LCM काढू आपण. सगळ्यात पहिले LCM काढण्याची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगतो. 2 पासून सुरुवात करायची, या सगळ्यांना भाग द्यायचा. 2 न भाग जर दिलं तर 1, 126, 140 आणि 308चं 15 4. ठीक आहे. परत 2 न भाग द्यायचा यांना, 6, 3, 70, 77. ठीक आहे. परत 2 न भाग द्यायचा. हे 2 न भाग जात नाही. आता याला पाहायचं आपण कशानं भाग जातो. तर 63, 70 आणि 77 सगळ्यांना 7 न भाग जातो. 7 न भाग दिला आपण, 7 9 63, 7 10 70, 7 गुणिला 11 7 गुणिला 11 77. ठीक आहे. म्हणजे याच्यानंतर आपण याला डिवाइड करू शकत नाही. नंतर या सगळ्यांचा गुणाकार करून घ्यायचा आहे. तर आपण गुणाकार करू. 2 दोन्ही 4, 4 7 28 म्हणजे 28 गुणिला 9 गुणिला 11 घेऊ आपण. आणि 10 राहू दिवस आहे. 10ला काय आपण नंतर एक 0 वाढवून टाकू त्याला. तर याचा गुणाकार कसा करायचा पहा.
28 गुणिला 9, 9 आठी 72 अशी, 2 हातचे आले 7, 9 दोन्ही 18 आणि 7 25, ठीक आहे, गुणिला 11, तर गुणाकाराचं चिन्ह आहे, ठीक आहे. 11 दोन्ही 22 अशी, 2 हातचे आले 2, 11 पाची 55, 2 57 अशी 7, हातचे आले 5, 11 दोन्ही 22 आणि 5 27, ठीक आहे. इथं आलं 27 72, 27 72 गुणिला 10 म्हणजे किती, 27,720. 27,720 पावलं जेव्हा चालतील तेव्हा ते सगळं अंतर कव्हर करू शकतात. LCM मेथडनं उत्तर काढायचं असते आपल्याला. हे किमान किती पावलांचं, म्हणजे याच्यानंतरची किती, कधी ते एकत्र येतील, घंट्या कशा वाजतात, घंट्यावरचे क्वेश्चन असतात ना, की 3 बेल कधी एकत्र वाजतील, त्या टाईपचा क्वेश्चन आहे. त्यावरून आपण उत्तर काढलं. 27,720 पावलांमध्ये ते उरलेलं अंतर पूर्ण करू शकणार आहेत. नंतरचा क्वेश्चन आहे 24 नंबरचा, की 54 किलो धान्य आहे, 35 घोडे खाणार आहेत, 21 दिवस खाणार आहेत. तसंच 72 किलो धान्य 28 घोड्यांना किती दिवस खाण्यासाठी पुरेसं आहे. त्याच्यासाठी आपल्याला माहित आहे एक फॉर्म्युला आहे, टाइम डे हॉवर भागिला वर्क इज इक्वल टू टाइम डे हॉवर भागिला वर्क, ठीक आहे. तर MDH असं लक्षात ठेवतो, मॅन इंटू डे इंटू आवर भागिला वर्क इज इक्वल टू मॅन इंटू डे इंटू आवर भागिला वर्क. अशा प्रकारचा हा फॉर्म्युला आहे. तर आपल्याला वर्क काय दिलेलं आहे, तर 54 किलो धान्य खाल्लं, हे वर्क झालेलं आहे. तर आपल्याला वर्क आता काय लिहायचंय, किती, मॅन 35 घोडे, मॅनचा घ्यायचं 35 घोडे, 21 दिवस अन्न खाल्लं, ठीक आहे, एवढंच दिलेलं आहे आपल्याला. तर 72 किलो धान्य खायचं आहे, किती दिवस किती 54 किलो धान्य खाल्लं त्यानं, किती धान्य खाल्लं त्यानं, 54 किलो धान्य खाल्लं, म्हणजे हे 54 झालं वर्क, आणि 35 घोडे 21 दिवस हे आपण लिहिलं वर्क. मॅन डे आणि हॉवर या टाईपचा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करत आहेत. याच्यामध्ये झालेलं वर्क म्हणजे खाल्लेलं धान्य 54 खाली लिहिलं आपण, 35 घोडे 21 दिवस ते वर लिहिलं आपण. नंतर आपल्याला किती खायचं आहे, म्हणजे किती वर्क करायचं आहे, 72 किलो धान्य खायचं आहे, आणि 28 घोडे, आणि किती दिवस, त्यासाठी एक्स वापरू आपण, ठीक आहे. याचं उत्तर काढायचं आहे आपल्याला. तर हे सॉल्व्ह कसं करायचं, तर सगळ्यात पहिले खालच्यानं खालच्याला काटायचं, वरच्यानं वरच्याला काटायचं, किंवा खालच्यानं वरच्याला काटू शकतो, या खालच्यानं पण वरच्याला काटू शकतो. आपण जर काटलं तर 18 भाग जातो खाली, तर 18 चूक 72, 18 त्रिक 54. नंतर याने आपण याला पण भागू शकतो, 3 7 21, ठीक आहे, 4 7 28. या 7नं या 7ला कट केला आपण, एक्स ची व्हॅल्यू आली 35, एक्स इज इक्वल टू 35, ठीक आहे. याचं उत्तर निघालेलं आहे 35, ठीक आहे. कसं केलं समजलं का, मॅन डे आणि अवर या फॉर्म्युल्यावरून आपण काढलेलं आहे. त्याचं झालेलं वर्क त्याच्या डिवाइडला लिहिलेलं आहे. झालेलं वर्क म्हणजे 54 किलो धान्य खायचं होतं, त्यासाठी 35 घोड्यांना 21 दिवस लागतात. तसंच आपल्याला 72 किलो धान्य खायचं आहे, त्यासाठी 28 घोड्यांना किती दिवस लागतात, तर एक्स दिवस लागतात. एक्स आपण हे अशा प्रकारे इक्वेशन सॉल्व्ह करून त्याचं उत्तर काढलेलं आहे. पुढचा आणि शेवटचा क्वेश्चन आहे हा पहा, परत अल्फाबेटिकल सिरीजवर कितवा क्वेश्चन आहे, एक 7-8 नंबरचा, 7-8 क्वेश्चन असेल हा. तर याच्यामध्ये आपण पाहू. आता याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, एफ पासून एच कसा आला, एन पासून एल कसा आला, आणि डब्ल्यू पासून वाय कसा आला. तर एफ एन डब्ल्यू याच्यापासून आलं काय, एच एन वाय आलं, ठीक आहे. तर एफ आहे 6 नंबरला आणि एच आहे 8 नंबरला. एफ 6 नंबरला लक्षात कसं ठेवायचं, 6 फिक्स याच्यावरून लक्षात ठेवलं आपण 6. एच हा 8 सारखा दिसतो म्हणून 8, म्हणजे +2 टाकल्यावर आपल्याला एच भेटला. एन पासून काय आलेला आहे, एल आलेला आहे. हा, नंतर काय आलेलं आहे, एफ एन डब्ल्यू पासून एच एल वाय आलेला आहे. एच इथे एल आहे,
आणि वाय. ठीक आहे, एन आहे 14 नंबरचा आणि एल आहे 12 नंबरचा, म्हणजे इथं -2 झालेला आहे. आणि डब्ल्यू आहे 23 नंबरचा आणि वाय आहे 25 नंबरचा, म्हणजे इथं +2 झालेले आहेत. म्हणजे -+2 -2 +2 अशा गॅपनं पुढचे नंबर आलेले आहेत, समोर दिलेले ते आपण पाहू. आता +2 आहे का U आहे 21 नंबरला +2, इथे डब्ल्यू पाहिजे होता म्हणून हे ऑप्शन येणार नाही. बी पासून +2 केल्यावर डी येते, बरोबर आहे. पुढचा नंबर पाहू आपण, -2 आहे का. बी पासून -2 केल्यावर एन पण येते, म्हणजे हे पण उत्तर बरोबर आहे. एन पासून +2 केल्यावर पी येते, म्हणजे हे पण उत्तर आहे. म्हणजे याचं ह्या आन्सर कन्फ्युजिंग वाटत आहे, कारण याचं उत्तर हे पण निघालेलं आहे. आणि हे पण आता पहा, जी पासून +2 केल्यावर आय येतो का, तर येतो. एल पासून -2 केल्यावर +2 -2 एल आहे आणि +2, याचं उत्तर हे पण येऊ शकते. नंतर सी पासून +2 केल्यावर ई, आय पासून -2 केल्यावर जी, आणि क्यू पासून +2 केल्यावर यस, म्हणजे हे पण उत्तर येते. या 2 मध्ये कन्फ्युजन आहे, पण आता त्यांनी आन्सर देताना 4 नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे. तर हा थोडा आपण काय म्हणू शकतो, कन्फ्युजिंग प्रकारचा आन्सर आहे, कारण याचे उत्तर 2 निघतात, पण त्यांनी उत्तर दिलेलं आहे 4. तर आपण हा हॅश होणारा क्वेश्चन आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण 25 क्वेश्चन या शिफ्टमध्ये आलेले पाहिलेले आहेत. याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल, याच्यामध्ये रिझनिंगचे क्वेश्चन जास्त होते. रिझनिंगमध्ये पण त्याच्यात जास्त होते. सिरीजवर क्वेश्चन जास्त होते. अल्फाबेटिकल सिरीजवर जास्त क्वेश्चन आढळून आलेले आहेत. आणि बाकी मग नंबर सिरीजवर क्वेश्चन आलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण पहिल्या शिफ्टचं ॲनालिसिस डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. तर मित्रांनो, भेटूया आपण आता पुढच्या शिफ्टमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार मित्रांनो.